नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या श्री फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 12वी फिजिक्सचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे 6वं चॅप्टर सध्या आपण स्टडी करत आहोत. आणि आजचा जो भाग आहे, आज आपल्याला ज्याबद्दल शिकायचं आहे त्या पार्टचं नाव आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सबद्दल शिकण्यापूर्वी फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्स म्हणजे काय यावरती आपण एक नजर टाकू. ॲक्च्युअली ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये आपण त्याबद्दल डिटेलमध्ये शिकलो आहे. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जर तुम्हाला याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल तर माझा तो व्हिडिओ तुम्ही बघा, ज्याचं नाव आहे फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स्ड व्हायब्रेशन्स अँड रेझोनन्स. फ्री व्हायब्रेशन्स म्हणजे काय? When a body capable of oscillation is displaced from mean position and then released, it begins to oscillate about the mean position. These oscillations are called as a free oscillations and their frequency is called as natural frequency. For example, this is spring mass oscillator. Mass is attached to the lower end of the spring and spring is suspended from some rigid support. When this spring or that mass is pulled in downward direction and then released, then this mass begins to oscillate up and down. Such oscillations are called as free oscillations. फ्री ऑसिलेशन्स म्हणजे काय? एखादी वस्तू जी व्हायब्रेट होऊ शकते, कॅपेबल ऑफ व्हायब्रेशन, अशी वस्तू आपण मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केली, म्हणजे मेन पोझिशनच्या एका बाजूला, म्हणजे खाली किंवा वर किंवा हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये ऑसिलेशन्स होत असतील तर लेफ्ट किंवा राईट. जर ती बॉडी डिस्प्लेस केली तर ती मेन पोझिशनच्या मागे आणि पुढे ऑसिलेट होते. त्यांना म्हणतात फ्री ऑसिलेशन्स. आणि त्यांची जी फ्रिक्वेन्सी असते ऑसिलेशनची, फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड, दॅट इज कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात. The natural frequency depends upon the factors like density, mass distribution, dimensions, elasticity, acceleration due to gravity, etc. म्हणजे उदाहरणार्थ हे स्प्रिंग मास ऑसिलेटर आहे, तर ते एका सेकंदात किती ऑसिलेशन्स करेल त्याची ती जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, ती जी फॅक्टर्स आहेत, डेन्सिटी म्हणजे समजा या ठिकाणी मास असेल तर त्याची डेन्सिटी किती किंवा त्याचं मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, त्याचा आकार कसा आहे. त्यानंतर डायमेन्शन्स म्हणजे त्याची साईज, व्हॉल्यूम, एट्सेट्रा. इलॅस्टिसिटी म्हणजे ही स्प्रिंग आहे, त्याची इलॅस्टिक प्रॉपर्टी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थसाठी 9.8 आहे, पण इतर प्लॅनेटवर आपण गेलो तर ती बदलते. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड असते. आणि याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा पिरियडबद्दल आपण ऑसिलेशन्समध्ये शिकलो आहे. त्याचा फॉर्म्युला इथे मी तुम्हाला काही सांगत नाही. Free oscillations are called as damped oscillations because amplitude of oscillations gradually decreases and finally stops. हे जे ऑसिलेशन्स आहेत त्यांना डॅम्प्ड ऑसिलेशन्ससुद्धा म्हणतात, कारण याची ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होते आणि शेवटी ऑसिलेशन्स थांबतात. काय होतं या ठिकाणी? डॅम्प्ड ऑसिलेशन्सबद्दल आपण शिकलो आहे ऑसिलेशन्समध्ये, त्यामुळे त्याबद्दलही मी इथे जास्त सांगणार नाही. एकदा ऑसिलेशन दिले की हळूहळू ऑसिलेशन्स कमी होतात आणि शेवटी थांबतात. एखादं मूल झोका खेळत असेल, त्याला एकदा झोका दिला आणि नंतर ती बॉडी किंवा तो झोका आपोआप ऑसिलेट होत राहतो थोडा वेळ, ॲम्प्लिट्यूड कमी कमी होते आणि शेवटी तो झोका थांबतो. त्यांना म्हणतात डॅम्प्ड ऑसिलेशन्स. हे झालं फ्री ऑसिलेशन्स, म्हणजे याला एकदाच फक्त फोर्स लावायचं, सोडून द्यायचं, बॉडी आपोआप व्हायब्रेट होत राहते, ऑसिलेट होत राहते थोडा वेळ. याच्या उलट असतात फोर्स्ड व्हायब्रेशन्स. पण तत्पूर्वी फ्री ऑसिलेशनचे काही उदाहरणं आपण पाहिलं. मगाशी एक आपण पाहिलं स्प्रिंग मास ऑसिलेटर. दुसरं उदाहरण आहे when the prongs of tuning fork are struck gently on the rubber pad, the prongs oscillate with a single frequency. ट्युनिंग फोर्क अशा पद्धतीने असतो. ट्युनिंग फोर्क हा जो पार्ट आहे यू आकाराचा त्याला म्हणतात प्रॉंग्स, आणि हा जो दिसतोय त्याला म्हणतात स्टेम. जर हे स्टेम आपण हातात पकडून हे जे प्रॉंग्स आहेत रबरवर जेंटली म्हणजे हळूवारपणे मारलं तर हे प्रॉंग्स ऑसिलेट होतात त्याच्या एका फ्रिक्वेन्सीनी. जी फ्रिक्वेन्सी डिपेंड असते
त्याच्या मासवर, त्याच्या साईजवर. याचं मास जर कमी जास्त केलं किंवा याची साईज जर कमी जास्त केली तर याची फ्रिक्वेन्सी बदलते. हे एक फ्री व्हायब्रेशनचं उदाहरण झालं. याच्यामध्ये आपण एकदाच स्ट्रक करतो रबर पॅडवरती, म्हणजे फोर्स एकदाच लावतो आणि त्यानंतर ऑसिलेशन्स आपोआप होत राहतात. तिसरं उदाहरण आहे, इफ अ स्ट्रेच स्ट्रिंग इज प्लग्ड ॲट सम पॉईंट इट परफॉर्म्स फ्री ऑसिलेशन्स विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी. समजा ही वायर आहे, 2 रिजिड सपोर्टच्या मध्ये फिक्स केलेली आहे आणि ती जर आपण एका ठिकाणी प्लग केली म्हणजे काय, तर ही वायर कुठंतरी आपण ओढली एका बाजूला. सतारीची तार आपण छेडतो त्या पद्धतीने एका बाजूला कुठंतरी ओढली आणि सोडून दिली तर ही वायर ऑसिलेट होते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी, जी नॅचरल फ्रिक्वेन्सी डिपेंड असते याच्या लेंथवर, त्याच्यामध्ये असलेल्या टेन्शनवर, मास पर युनिट लेंथवर, अशा वेगवेगळ्या फॅक्टरवरती डिपेंड असते. त्याचा फॉर्म्युला यानंतर आपण तो एका व्हिडिओमध्ये डिराईव्ह करणार आहोत. हे तिसरं उदाहरण झालं फ्री व्हायब्रेशनचं. वायर आपण एकदाच ओढतो, म्हणजे फोर्स एकदाच लावतो, त्यानंतर ती वायर आपोआप त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होत राहते. ती नॅचरल फ्रिक्वेन्सी त्या बॉडीच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड असते. आपण ती नॅचरल फ्रिक्वेन्सी ठरवू शकत नाही. ही वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी 300 हर्ट्ज असेल तर तुम्ही जेव्हा या वायरला कधीही प्लग करणार तेव्हा ती वायर 300 हर्ट्जनीच व्हायब्रेट होणार, त्याच्यापेक्षा कमी जास्त फ्रिक्वेन्सीनी ती वायर व्हायब्रेट होणार नाही. चौथं उदाहरण आहे, करंट ऑसिलेट्स इन ॲन LCR सर्किट वेन कॅपॅसिटर डिस्चार्जेस. दिस इज कॉल्ड ॲज LCR सर्किट. याच्यामध्ये ऑसिलेशन्स कसे निर्माण होतात हा एक वेगळा आहे. याच्याबद्दल आपण नंतर एखाद्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये, त्यावेळेस आपण त्याबद्दल बघूयात. तर इथं काय होतं की हा कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्ज होतो. जेव्हा तो चार्ज होत असतो तेव्हा करंट एका डायरेक्शनला फ्लो होत असतो, वाढत असतो, त्यानंतर तो परत कमी होत असतो, नंतर डिस्चार्ज होताना परत तो दुसऱ्या बाजूला जात असतो, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करंटचं फिरणं चालू असतं. त्यालाच म्हणतात ऑसिलेटिंग करंट. हे झाले फ्री व्हायब्रेशनचे एक्झाम्पल. फ्री व्हायब्रेशनमध्ये एकदाच फोर्स लावलं जातं, त्यानंतर ती बॉडी आपोआप थोडा वेळ व्हायब्रेट होत राहते, नंतर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते परंतु ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते आणि शेवटी ते ऑसिलेशन्स थांबतात, म्हणून त्यांना डॅम्प्ड ऑसिलेशन्ससुद्धा म्हणतात. याच्या उलट फोर्स्ड व्हायब्रेशन्स काय असतात तर पहा, वेन ए बॉडी कॅपेबल ऑफ ऑसिलेशन्स is subjected to external periodic force. Body begins to oscillate with a frequency of external periodic force. These oscillations are called as forced oscillations or driven oscillations. आता मगाशी आपण हे वायरचं उदाहरण पाहिलं की या वायरला एकदा ओढलं आणि सोडून दिलं, फोर्स आपण सुरुवातीला एकदाच लावतो, ती वायर व्हायब्रेट होत राहते जरा वेळ एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीनी, त्याला म्हणतात नॅचरल फ्रिक्वेन्सी. ती त्या वायरच्या मास पर युनिट लेंथ, त्याची लेंथ, टेन्शन या फॅक्टरवर डिपेंड असते. पण यामध्ये फोर्स्ड ऑसिलेशन्स कसे निर्माण करायचे, जर आपण एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स लावलं, म्हणजे एकदाच ओढायचं आणि सोडून द्यायचं असं नाही, तर समजा एक ट्युनिंग फोर्क आपण घेतला, तो रबरवर मारला आणि तो ट्युनिंग फोर्क या वायरजवळ ठेवला, तर हवेमधून ते ऑसिलेशन्स वायरमध्ये पास होतात आणि जेवढा वेळ ते ट्युनिंग फोर्क ऑसिलेट होत राहतं तेवढा वेळ ही वायर त्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत राहते. म्हणजे आता या वायरची फ्रिक्वेन्सी त्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी इतकी असते. वायरची स्वतःची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी नसते. यांना म्हणतात फोर्स्ड ऑसिलेशन्स. त्या ट्युनिंग फोर्कमधून सतत याला फोर्स मिळत राहतं, पिरियॉडिक फोर्स मिळत राहतं, म्हणजे फोर्स एकदाच लावलं जात नाही, म्हणून यांना म्हणतात फोर्स्ड ऑसिलेशन्स. The amplitude of oscillation depends upon the difference between the frequency of a body and the frequency of external force, that is driving frequency. म्हणजे ही वायर आता किती ॲम्प्लिट्यूडनी ऑसिलेट होईल, म्हणजे याची ॲम्प्लिट्यूड किती असेल, जास्त असेल का कमी असेल, ऑसिलेशन्स मोठे असतील का लहान असतील, तर ते कशावर डिपेंड असतं, तर ते डिपेंड असतं या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही लावलेल्या एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची, म्हणजे त्या ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी. समजा या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज आहे आणि तुम्ही ट्युनिंग फोर्क 600 हर्ट्जचा घेतला, तर 400चा डिफरन्स आहे. हा डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढी याची ॲम्प्लिट्यूड, व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड कमी असेल आणि जेवढा डिफरन्स कमी असेल तेवढी ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन जास्त असेल. खरं तर याबद्दल आपण
ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकलो आहे. इफ द डिफरन्स इज लार्ज द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज स्मॉल अँड इफ डिफरन्स इज स्मॉल ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज लार्ज. म्हणजे या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही जो ट्युनिंग फोर्क घेता जे पिरियॉडिक फोर्स म्हणून काम करतो आहे त्या पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये जेवढा डिफरन्स जास्त असेल तेवढी ॲम्प्लिट्यूड स्मॉल असेल, कमी असेल, आणि जेवढा डिफरन्स कमी असेल त्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये तेवढी ॲम्प्लिट्यूड जास्त असेल. आणि जेव्हा दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम असतील तेव्हा ती बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होते. एक्झाम्पल्स ऑफ फोर्स ऑसिलेशन्स आर ऑसिलेशन्स ऑफ पेंडुलम ऑफ ए क्लॉक, निडल ऑफ सुईंग मशीन. पेंडुलम हा जो पेंडुलम असतो क्लॉकचा याच्यामध्ये कसे सेल असतात, त्याच्यातून त्यांना एनर्जी सतत मिळत असते आणि त्यामुळे पिरियॉडिक फोर्स मिळत असतं आणि त्या पिरियॉडिक फोर्समुळं हे ऑसिलेशन सतत चालू असतात. हे फोर्स्ड ऑसिलेशनचं उदाहरण आहे. सेकंड इज अ स्विंग मशीन, शिलाई मशीन, निडल ऑफ स्विंग मशीन. म्हणजे याची जी सुई असते ती त्याची जी मोशन असते ती ऑसिलेटरी मोशन असते आणि जोपर्यंत आपण याच्यावरती ह्या पेडलवरती पिरियॉडिक फोर्स लावतो तोपर्यंत ही निडल ऑसिलेट होत राहते. आणि निडलची फ्रिक्वेन्सी किती ऑसिलेशनची, तर तुम्ही या पेडलला जी फ्रिक्वेन्सी देणार ती. तुम्ही जर मशीन हळू चालवलं म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असेल, म्हणजे तुम्ही हे जे पेडलला ऑसिलेट करणार ते कमी फ्रिक्वेन्सीनी, तेव्हा ही निडलसुद्धा कमी फ्रिक्वेन्सीनी ऑसिलेट होईल. तुम्ही मशीन फास्ट चालवता म्हणजे पेडलला जास्त फ्रिक्वेन्सी देता, पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यावेळेस ह्या निडलची फ्रिक्वेन्सीसुद्धा जास्त असते. हे दुसरं उदाहरण झालं फोर्स्ड ऑसिलेशनचं. आता रेझोनन्स म्हणजे काय. इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स then the body begins to vibrate with maximum amplitude. This phenomenon is called as resonance. हे रेझोनन्सबद्दल आपण शिकलो आहे ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये. जेव्हा बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी सारखी होते तेव्हा ती बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते आणि त्यालाच म्हणतात रेझोनन्स. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. या ग्राफमध्ये दाखवलं आहे बघा. द ग्राफ ऑफ स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी इज ॲज शोन इन फॉलोइंग फिगर. या फिगरमध्ये काय आहे तर एक्स ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे, फोर्स्ड व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी जी आपण कमी जास्त करू शकतो, आणि वाय ॲक्सिसवर स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड घेतलेला आहे. तर हा ग्राफ अशा पद्धतीने मिळतो. तर ह्या ग्राफचं नेचर असं का आलं तर एफ आर ही एक नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, समजा ती 500 हर्ट्ज आहे या ठिकाणी आहे. आता बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज, लक्षात घ्या, बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज. पण समजा तुम्ही एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी कमी लावली, अगदी 50 हर्ट्जपासून सुरुवात केली, म्हणजे समजा या पॉईंटला, तर तुम्ही पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज देता, बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज, दोघांमध्ये बराचसा फरक आहे, त्यामुळे ही ॲम्प्लिट्यूड कमी इथं तुम्हाला दिसते. पण जेव्हा तुम्ही ही एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी वाढवता 50, 100, 150, 200 आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी जर 500 आहे तेव्हा तो डिफरन्स कमी कमी होत जातो. आणि एक वेळ अशी येते की नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज आणि तुम्ही लावलेली पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सीसुद्धा 500 हर्ट्ज दोन्ही इक्वल झाल्या, तेव्हा या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मिळते. नॅचरल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज कॉन्स्टंट आहे, पण तुम्ही पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी पुन्हा पुढं वाढवत चाललात 500पेक्षा जास्त, 550, 600, तेव्हा परत डिफरन्स वाढत जातो आणि ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते. फक्त या ठिकाणी तुम्हाला पीक मिळतो. म्हणजे या पॉईंटला काय होतं, बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी इक्वल होते, त्यामुळे बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी इथं तुम्हाला ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम मिळते. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. द पीक ऑकर्स वेन द फोर्स्ड फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी, दॅट इज ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. म्हणजे ती जी फ्रिक्वेन्सी आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी ती झाली रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी दोन्ही मॅच होतात, म्हणजे दोन्ही इक्वल होतात, तेव्हा ती बॉडी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते. याला म्हणतात रेझोनन्स. मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स म्हणजे काय ते समजावून घ्या. आजचा आपला जो पार्ट आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स,
तो समजण्यासाठी मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स काय आहेत ते आपल्याला पहिल्यांदा समजावून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स हे काय आहे समजणार नाही. When a string or an air column is set into vibrations by some means, the waves are reflected from the ends and stationary waves can be formed. स्टेशनरी वेव्स कशा तयार होतात आणि त्याचे दोन प्रकार, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स आणि लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स, याबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. स्टेशनरी वेव्स कशा तयार होतात, समजा ही स्ट्रिंग आहेत आणि त्याचे हे पार्टिकल्स आहेत. हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स आहेत. तर जेव्हा याच्यामध्ये आपण वेव्ह निर्माण करतो तेव्हा ही वेव्ह एका एंडपासून रिफ्लेक्ट होते आणि इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्हच्या इंटरफिअरन्समधून सुपरपोजिशनमधून स्टेशनरी वेव्ह तयार होते आणि अशा पद्धतीने लूप्स तयार होतात. आता हे लूप्स फास्ट मोशन असेल तरच दिसतात, हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या वेगवेगळ्या मोडमध्ये, आता हे स्ट्रिंगचं उदाहरण झालं. एअर कॉलममध्ये म्हणजे कसं असते की पाईपमध्ये हवा असते, त्याच्यामध्ये पण स्टेशनरी वेव्स तयार होतात, लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स. ते एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स, ते तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर यामध्ये अशा पद्धतीने स्टेशनरी वेव्स तयार होतात. आणि मोड्स ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये 1 लूप, 2 लूप, 3 लूप अशा पद्धतीने तयार होतात. आता पहा, पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला नोड दिसते आणि मध्ये एक अँटी नोड दिसते आणि हे एक लूप तयार झालेलं आहे. जर खूप फास्ट ऑसिलेशन झालं तर तुम्हाला हे एक लूप दिसतं, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या फिगरमध्ये काय आहे, तर दोन बाजूला 2 नोड्स तर आहेत, मध्ये एक नोड आहे आणि इथं 2 लूप्स तयार होतात अशा पद्धतीने. तर याच्यापेक्षा जास्तही लूप्स तयार होऊ शकतात, 3 लूप्स, 4 लूप्स, 5 लूप्स. ते झाले मोड्स ऑफ व्हायब्रेशन. पहिलं जे असतं ना त्याला म्हणतात फर्स्ट हार्मोनिक, दुसरं असतं त्याला म्हणतात सेकंड हार्मोनिक. यामध्ये कसं असतं की पहिली फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल तर दुसरी त्याच्या डबल म्हणजे 200, म्हणजे इथं लिहिले 2n म्हणजे 200 हर्ट्ज असेल. 3 लूप झाले तर 300 हर्ट्ज अशी फ्रिक्वेन्सी असते. यांना म्हणतात मोड्स ऑफ व्हायब्रेशन. हे अशा पद्धतीने हे ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह झालं. याच्यामध्ये 1 लूप, 2 लूप, 3 लूप, 4 लूप्स असे अनेक लूप्स तयार होऊ शकतात. किंवा समजा तुम्ही लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्समध्ये, दिस इज अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड अँड देर इज अ एअर कॉलम मीन्स एअर पार्टिकल्स अँड व्हेन साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू दिस पाईप इन अ डाउनवर्ड डायरेक्शन द इन्सिडंट अँड रिफ्लेक्टेड वेव्ह इंटरफिअर अँड स्टेशनरी वेव्स आर फॉर्म. अँटीनोड इज फॉर्म ॲट ओपन एंड अँड नोड इज फॉर्म ॲट क्लोज्ड एंड. अँटीनोड म्हणजे काय, the particles or the points which vibrate with maximum amplitude, and this closed end is a node because particles are not vibrating. पण दाखवताना अशा पद्धतीने दाखवायचं असतं, अँटीनोड इथं आहे आणि नोड इथं आहे. हे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स एका व्हिडिओमध्ये आपण शिकलो, पाहिलं नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. हे झालं ओपन पाईप, दोन्ही बाजूला अँटीनोड तयार झालेला आहे आणि मध्ये नोड तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने स्टेशनरी वेव्स ह्या स्ट्रिंगमध्ये तयार होऊ शकतात, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स, किंवा पाईपमध्ये तयार होऊ शकतात, लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स. तर या वेव्ज जेव्हा तयार होतात त्यामध्ये वेगवेगळे मोड्स असतात. मग असे आपण पाहिलं स्ट्रिंगमध्ये. परत एकदा पहा कोणते कोणते मोड्स आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की हे फर्स्ट मोड आहे, ज्याच्यामध्ये एक लूप तुम्हाला दिसतं आहे, 2 नोड्स अँड 1 अँटीनोड. 2 नोड्समधलं अंतर λ/2 असतं, याबद्दल आपण शिकलो आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्समध्ये. हे 2 लूप्स झाले सेकंड मोड, हे 3 लूप झाले थर्ड मोड. हे जे फर्स्ट मोड असतं त्याला म्हणतात फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. स्ट्रिंग और एअर कॉलम कॅन व्हायब्रेट विथ स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज दॅट डिपेंड्स अपॉन बाउंड्री कंडिशन्स. म्हणजे स्ट्रिंगचं उदाहरण या ठिकाणी, मग अशी आपण पाईपचं उदाहरण पाहिलं. तर हे स्ट्रिंग स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीजने फक्त व्हायब्रेट होते, कुठल्या पण नाही. आणि त्या स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी बाउंड्री कंडिशन्सवर डिपेंड असतात. म्हणजे पहा हे टोकाला दोन्ही एंडला काय तयार झालं तर नोड्स, इथं पण पहा दोन्ही एंड्सला काय तयार झालं तर नोड्स, इथंसुद्धा दोन्ही एंड्सला काय तयार झालेलं आहे तर नोड्स. तर ही फ्रिक्वेन्सी किती असेल पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये, तिसऱ्या केसमध्ये, ते बाउंड्री कंडिशनवर तयार होतं. दोन्ही बाजूला नोड तयार झाले का, दोन्ही बाजूला अँटी नोड तयार झालं की, एका बाजूला नोड एका बाजूला अँटी नोड तयार झालं, त्याच्यावर डिपेंड असतं. आणि ही वायर व्हायब्रेट होताना विशिष्ट फ्रिक्वेन्सीनीच व्हायब्रेट होते, विशिष्ट फ्रिक्वेन्सीजनी, एक फ्रिक्वेन्सी नसते. तर त्या फ्रिक्वेन्सीज बाउंड्री कंडिशनवर डिपेंड असतात. बाउंड्री कंडिशन्स म्हणजे दोन्ही बाजूला काय तयार होतात, नोड्स अँटी नोड. आता उदाहरणार्थ या ठिकाणी पहिली फ्रिक्वेन्सी समजा 100 हर्ट्ज असेल तर दुसरी फ्रिक्वेन्सी 200 हर्ट्ज असते, तिसरी 300 हर्ट्ज असते. 3 लूप्स तयार झाल्यानंतर 4 लूप्स तयार झाले तर फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्ज असेल.
5 लूप्स तयार झाले तर 500 हर्ट्ज असेल. जेवढे लूप्स तयार होतील त्या पटीत फ्रिक्वेन्सी वाढत जाईल. स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे जर समजा फर्स्ट हार्मोनिकमध्ये फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल तर त्याच्यानंतर ही वायर 200 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होऊ शकते. त्याच्या मधल्या फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होणार नाही. म्हणजे 150 हर्ट्जने ती व्हायब्रेट होणार नाही. फ्री व्हायब्रेशन्सबद्दल बोलतो आहे आपण. फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये कदाचित ती होईल, तुम्ही जी फ्रिक्वेन्सी द्याल त्या फ्रिक्वेन्सीने ती व्हायब्रेट होईल. परंतु जेव्हा फ्री व्हायब्रेशन्स म्हणतो आपण तेव्हा स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीज असतात, ठरलेल्या फ्रिक्वेन्सीज असतात. पहिली फ्रिक्वेन्सी 100 असेल तर दुसरी 200 असेल, तिसरी 300 असेल, चौथी 400 असेल. त्याच्या मधल्या फ्रिक्वेन्सीजनी ती वायर व्हायब्रेट होत नाही. आता ही फ्रिक्वेन्सी 100 का 200 म्हणजे पहिली 100च का घेतली, दॅट डिपेंड्स अपॉन बाउंड्री कंडिशन्स. दोन्ही बाजूला काय तयार झाले, नोड्स, अँटी नोड्स, एका बाजूला नोड एका बाजूला अँटी नोड, आणि त्या वायरची लेंथ किती, त्या वायरमधलं टेन्शन किती, मास पर युनिट लेंथ किती, अशा फॅक्टरवरती डिपेंड असते. पण त्या फॅक्टरनुसार समजा पहिली फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल तर दुसरी 200 हर्ट्जच असणार आहे. पहिली जर समजा 150 असेल तर दुसरी 300 असेल. पहिली समजा 200 असेल तर दुसरी 400 असेल, तिसरी 600 असेल. मधल्या फ्रिक्वेन्सीज पॉसिबल नाहीत. हे बाउंड्री कंडिशनवर डिपेंड आहे. हे वायरचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. समजा पाईपमध्ये, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, अशा पद्धतीने एका बाजूला बंद असलेला पाईप आहे आणि त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स तयार केल्या आपण. तर आपल्याला बाउंड्री कंडिशन माहीत आहे. यापूर्वी आपण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्स एक व्हिडिओ आहे त्यामध्ये पाहिलं आहे की क्लोज्ड एंडला कंपल्सरी नोड तयार होतं आणि ओपन एंडला अँटी नोड तयार होतं. त्यामुळं या ठिकाणी समजा एक हाफ लूप तयार झालेलं आहे पहिल्या केसमध्ये, दॅट इज फर्स्ट हार्मोनिक. तर दुसऱ्या केसमध्ये काय होईल, 1.5 लूप तयार होतं, वर अर्ध आणि खाली 1. तिसऱ्या केसमध्ये काय होईल तर 2.5 लूप तयार होतील, वर अर्ध आणि खाली 2. आता फर्स्ट केसमध्ये समजा फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल तर सेकंड केसमध्ये ती 300 हर्ट्ज असते आणि थर्ड केसमध्ये ती 500 हर्ट्ज असेल. त्याच्यानंतरच्या मोडमध्ये ती 700 हर्ट्ज असेल. तर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या फ्रिक्वेन्सीज असतात यांना सगळ्यांना नॅचरल फ्रिक्वेन्सीज म्हणतात आणि त्या बाउंड्री कंडिशन्सवर डिपेंड असतात. इथं काय झालं, एका बाजूला नोड तयार झालं, दुसऱ्या बाजूला अँटी नोड. मगाशी आपण स्ट्रिंगमध्ये पाहिलं की पहिली फ्रिक्वेन्सी 100 असेल तर दुसरी 200, तिसरी 300. इथं मात्र पहिली 100 असेल तर दुसरी 300, 500, कारण बाउंड्री कंडिशन्स या ठिकाणी बदललेल्या आहेत. याच्या उलट समजा अजून एक उदाहरण आपण पाहिलं आहे, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही बाजूला पाईप ओपन असेल अशा पद्धतीने तर आपल्याला बाउंड्री कंडिशन माहीत आहे. ओपन एंडला कंपल्सरी अँटी नोड्स तयार होतात. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही एंडला अँटी नोड आहे. फर्स्ट केसमध्ये एक नोड तयार झालेला आहे. तर आता या ठिकाणी लूप्स किती, तर वर अर्ध आणि खाली अर्ध, असे अर्धे अर्धे 2 म्हणजे 1 लूप आपण म्हणू शकतो. सेकंड केसमध्ये, सेकंड मोडमध्ये किती लूप्स तयार झालेत, तर मध्ये एक पूर्ण लूप तुम्हाला दिसत आहेत. हे नोड आणि ह्या नोडच्या मध्ये एक पूर्ण लूप आणि वर अर्ध आणि खाली अर्ध, म्हणजे हे अर्ध आणि अर्ध मिळून 1 झालं आणि मध्ये एक, असे 2 लूप्स. या ठिकाणी 3 लूप्स आहेत. कसे, तर हे मध्ये 2 लूप्स तुम्हाला दिसत आहेत. हे पूर्ण, हे एक लूप आणि हे एक दुसरं लूप, हे 2 लूप, वर अर्ध आणि खाली अर्ध, असे टोटल 3 लूप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी सुद्धा ही फ्रिक्वेन्सी किती असेल, तर ती समजा पहिल्या केसमध्ये 100 असेल तर दुसऱ्या केसमध्ये ती 200 असते, तिसऱ्या केसमध्ये ती 300 असते. तर ह्या बाउंड्री कंडिशन्सनुसार ह्या पुढच्या फ्रिक्वेन्सीज ठरतात. आणि ही जी पहिली फ्रिक्वेन्सी असते ही फ्रिक्वेन्सी काही वेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असते. ते फॉर्म्युले आपल्याला एका व्हिडिओमध्ये, नंतरच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह करायचे आहेत. अजून आपण त्याबद्दल शिकलो नाहीत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनी ते स्ट्रिंग असू द्या किंवा एअर कॉलम असू द्या, ते व्हायब्रेट होत असतात. आणि ह्या ज्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत, म्हणजे बघा आपण आता पहिल्यांदा पाहिलं की स्ट्रिंगमध्ये काय असतं, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये समजा फर्स्ट मोडमध्ये फ्रिक्वेन्सी 100 असेल तर सेकंडमध्ये 200, थर्डमध्ये 300, 400, 500 या पद्धतीने फ्रिक्वेन्सीज असतात. त्या फ्रिक्वेन्सीजनी ती वायर व्हायब्रेट होऊ शकते. त्याच्या मधल्या फ्रिक्वेन्सीजनी ती वायर व्हायब्रेट होणार नाही. 100 आणि 200च्या मध्ये 150, 160, 170 त्या फ्रिक्वेन्सीनी ती वायर व्हायब्रेट होणार नाही. याउलट आपण पाहिलं पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड इज 100 हर्ट्ज, then frequency of second mode is 300 hertz,
फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड इज 500 हर्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्थ मोड इज 700 हर्ट्स. त्याच्यामधल्या फ्रिक्वेन्सीज पॉसिबल नाही. 100च्या नंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी तयार होते 300, मधली 200 तयार होणार नाही, 150 नाही, 250 नाहीत. आणि थर्ड आपण पाहिलं पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्यामध्ये समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट मोडमधली फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल तर सेकंडमध्ये 200 हर्ट्ज असते, थर्डमध्ये 300 हर्ट्ज असते, 400 हर्ट्ज असते. या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनी ती वायर किंवा ते एअर कॉलम व्हायब्रेट होत असतं. दीज आर कॉल्ड ॲज नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ नॉर्मल मोड्स ऑफ ऑसिलेशन्स. या सगळ्यांना नॅचरल फ्रिक्वेन्सीज म्हणतात. आणि त्यातली जी मिनिमम असते, द मिनिमम ऑफ दीज फ्रिक्वेन्सीज इज टर्म ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर द फर्स्ट हार्मोनिक. उदाहरणार्थ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये मिनिमम पहिली फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज आहे, ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड त्याच्यामध्ये कमीत कमी 100 हर्ट्ज आहे, ती फंडामेंटल झाली. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स कमीत कमी 100 हर्ट्ज आहे, ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली किंवा त्याला फर्स्ट हार्मोनिक म्हणतात. आता ही 100 हर्ट्जच का, तर असं नाही. ती फ्रिक्वेन्सीसुद्धा काही विशिष्ट फॅक्टरवर डिपेंड असते. त्याचे फॉर्म्युले असतात, ते फॉर्म्युले आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती 100 असेल का 200 असेल का 300 असेल, ती काही फॅक्टर्सवर डिपेंड असते. त्याबद्दल आपण नंतर शिकूयात. द करस्पॉन्डिंग मोड ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड द फंडामेंटल मोड ऑर फंडामेंटल टोन. ही जी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते त्याच्यामध्ये आपण पाहिलं स्ट्रिंगमध्ये एक लूप तयार होतं, क्लोज्ड पाईपमध्ये हाफ लूप तयार होतं आणि ओपन पाईपमध्ये 2 हाफ लूप तयार होतात. तर हे जे मोड असतं फर्स्ट मोड त्याला फंडामेंटल मोड म्हणतात किंवा फंडामेंटल टोन असं सुद्धा म्हणतात. नाव ट्राय टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑफ हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स म्हणजे काय ते आता समजावून घ्या. हार्मोनिक्स, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी are called as harmonics. These harmonics may or may not be present in given sound. हार्मोनिक्स म्हणजे काय, तर मगाशी पाहिलं की आपण जी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते व्हायब्रेशनची, स्ट्रिंग असू द्या किंवा एअर कॉलम असू द्या, त्यातली कमीत कमी फ्रिक्वेन्सी समजा 100 हर्ट्ज आहे, तर ती 100 हर्ट्ज आणि त्याच्या पटीमध्ये येणाऱ्या सगळ्याच, म्हणजे त्याच्या डबल, त्याच्या 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स, त्या सगळ्याच त्यांना म्हणतात हार्मोनिक्स. ते त्या गिवन साऊंडमध्ये किंवा गिवन व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये किंवा गिवन एअर कॉलममध्ये प्रेझेंट असतीलच असं नाही. ह्या काही उदाहरणांवरून तुमची ही आयडिया क्लिअर होईल. फक्त आता डेफिनेशन काय ते समजावून घ्या पहिल्यांदा नीट. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ॲज हार्मोनिक्स. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन स्ट्रिंगमध्ये असू द्या किंवा एअर कॉलममध्ये असू द्या, समजा ती 50 हर्ट्ज आहेत, 50, तर 50च्या पटीत येणाऱ्या सगळ्याच, म्हणजे 50च्या डबल किती 100, नंतर 3 टाइम्स किती 150, 200, 250, 300, 350, 400, 450, हे सगळे झाले हार्मोनिक्स. त्यातल्या सगळ्याच फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असतील असं नाही, काही असतील काही नसतील, पण ते सगळे हार्मोनिक्स झाले. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी ही 10 हर्ट्ज आहे, तर 10च्या पटीत येणारे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे सगळे हार्मोनिक्स झाले 10च्या पटीत येणारे. त्यातले सगळेच प्रेझेंट असतील असं सांगू शकत नाही, पण ते सगळेच हार्मोनिक्स झाले. या उलट ओव्हरटोन्स म्हणजे काय, द हार्मोनिक्स विच आर प्रेझेंट इन अ गिवन साऊंड ऑर गिवन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ऑर गिवन एअर कॉलम आर कॉल्ड ॲज ओव्हरटोन्स. आता ओव्हरटोन्स म्हणजे काय, तर ते हार्मोनिक्सच आहेत, म्हणजे ॲक्च्युअली प्रेझेंट आहेत. म्हणजे समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 आहे, तर त्याच्या पटीत येणारे 100, 150, 200 सगळे हार्मोनिक झालेत. पण समजा त्यातले जे प्रेझेंट आहेत ॲक्च्युअली 50 नंतर समजा 100 प्रेझेंट नाही आहेत, तर 100 हा ओव्हरटोन नाही. पण 150 प्रेझेंट आहे, तर 150 हा ओव्हरटोन आहे. काही उदाहरणं आपण बघू, त्या उदाहरणांवरून ही हार्मोनिक्स आणि ओव्हरटोनची आयडिया तुमची क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ स्ट्रिंग, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज सपोज 300 हर्ट्ज. समजा 300 हर्ट्ज ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट हार्मोनिक त्याला म्हणतात. तेव्हा त्याच्या पटीत येणारे म्हणजे त्याच्या 300च्या डबल बघा 2n किती 600 हे सेकंड हार्मोनिक. नंतर त्याच्या 3 पट म्हणजे 3n किती 900 हर्ट्ज दॅट इज थर्ड हार्मोनिक. नंतर 4n 1200 हर्ट्ज. नंतर 5n म्हणजे त्याचे इंटिग्रल मल्टिपल
म्हणजे डबल किंवा ट्रिपल किंवा 4 पट 5 पट ह्या सगळ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या हार्मोनिक्स आहेत. पहिल्याला म्हणतात फर्स्ट हार्मोनिक, दुसऱ्याला म्हणतात सेकंड हार्मोनिक डबल म्हणजे, 3 पट असेल तर थर्ड हार्मोनिक, 4 पट असेल तर फोर्थ हार्मोनिक, 5 पट असेल तर फिफ्थ हार्मोनिक. पण ओव्हरटोनला नंबर देताना जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते त्याला ओव्हरटोनचा नंबर द्यायचा नाही, त्याला फंडामेंटल टोन म्हणतात. आपण पाहिलं मगाशी. त्याच्यानंतर जी हार्मोनिक प्रेझेंट आहे, जे प्रेझेंट आहेत त्यांनाच नंबर द्यायचे. म्हणजे 600 याच्यामध्ये असतं. आपल्याला माहिती आहे की 200 नंतर 300 नंतर 600 नंतर 900 स्ट्रिंगमध्ये असतं. म्हणजे 300 नंतर 600 प्रेझेंट आहे. सेकंड मोडमध्ये 600ने ती व्हायब्रेट होऊ शकते, त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. नंतर 3 लूप्स तयार झाले तर ती 900ने ऑसिलेट होऊ शकते, ती प्रेझेंट असते स्ट्रिंगमध्ये, त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात. त्यानंतर 900च्या नंतर ती 1200ने व्हायब्रेट होऊ शकते. 4 लूप तयार झाल्यानंतर ती फ्रिक्वेन्सी वायरमध्ये प्रेझेंट असते, त्याला थर्ड ओव्हरटोन म्हणतात. नंतर 1500ने ती ऑसिलेट होऊ शकते, ती फ्रिक्वेन्सी तिथं प्रेझेंट आहे. 5 लूप तयार झाल्यानंतर त्याला फोर्थ ओव्हरटोन म्हणतात. म्हणजे स्ट्रिंगमध्ये सगळेचे सगळे हार्मोनिक्स तयार होतात. म्हणजे 2N 3N 4N 5N सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे सगळे हार्मोनिक्स त्याच्यामध्ये आहेत. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओव्हरटोनचा नंबर हा हार्मोनिकपेक्षा इथं 1 कमी आहे. सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन, फोर्थ हार्मोनिक म्हणजे थर्ड ओव्हरटोन. हे झालं स्ट्रिंगमध्ये. पण आता दुसरं उदाहरण तुम्ही पहा एअर कॉलमचं. त्याच्यावर ही आयडिया अजून चांगल्या प्रकारे तुमची क्लिअर होईल. सपोज वी कन्सिडर एअर कॉलम, ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. यामध्ये समजा फर्स्ट केसमध्ये जी फ्रिक्वेन्सी असते ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते, मिनिमम फ्रिक्वेन्सी. ती समजा 300 हर्ट्ज असेल तर त्याला म्हणतात फर्स्ट हार्मोनिक किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल टोन. आता हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक तुमच्या लक्षात येईल. हार्मोनिक्स म्हणजे काय? ऑल फ्रिक्वेन्सीज, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या पटीत येणाऱ्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज म्हणजे हार्मोनिक्स. आता याच्या पटीत म्हणजे याच्या 2 पट, तर ट्वाईस एन किती येते, तर 300च्या डबल किती 600. ही झालं सेकंड हार्मोनिक. परंतु या पाईपमध्ये होतं काय, पहिली फ्रिक्वेन्सी असते 300 हर्ट्ज. सेकंड मोडमध्ये 600 हर्ट्ज तयार व्हायला पाहिजे, ती होत नाही. सेकंड मोडमध्ये फ्रिक्वेन्सी तयार होते 900 हर्ट्ज 3N. आता ही 3 पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या, म्हणून त्याला थर्ड हार्मोनिक म्हणू. पण ॲक्च्युअली प्रेझेंट आहे ती फंडामेंटल टोनच्या नंतर, म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. म्हणजे फंडामेंटल टोनच्या नंतरचा पहिला टोन म्हणून फर्स्ट ओव्हरटोन त्याला म्हणतात. 600 इथं नसते. परंतु हार्मोनिक्स म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे 300 अँड ऑल इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे 300च्या पटीत येणाऱ्या 2 पट 3 पट 3 पट 4 पट 5 पट हे सगळे हार्मोनिक्स असतील. पण सगळे ते ओव्हरटोन्स नसणार. त्याच्यामध्ये जे ॲक्च्युअली प्रेझेंट आहे तेच ओव्हरटोन्स असणार. आता यानंतर 4N म्हणजे 1200 हर्ट्ज, त्याला फोर्थ हार्मोनिक म्हणतात. पण ती इथं तयार होत नाही. इथं तयार होते 5N म्हणजे 1500 हर्ट्ज, त्याला म्हणतात फिफ्थ हार्मोनिक, कारण ती 5 पट आहे. परंतु त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात, तो ॲक्च्युअली प्रेझेंट आहे. बघा आता नीट समजावून घ्या हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक. हार्मोनिक्स म्हणजे काय, तर ही जी पहिली फ्रिक्वेन्सी आहे 300 हर्ट्ज, त्याच्या पटीत येणाऱ्या सगळ्याच तिथं प्रेझेंट असो अगर नसो. मग त्याच्या पटीत कोणत्या येतात, तर 2 पट म्हटलं तर 600, 3 पट म्हटलं तर 900, अशा पद्धतीने 1200 1500 म्हणजे 300च्या पटीमध्ये. 1500च्या नंतर 1800 येईल, 2100 येईल, 2400 येईल, ते सगळे हार्मोनिक झाले. ही दुसरी फ्रिक्वेन्सी डबल आहे म्हणून त्याला सेकंड हार्मोनिक. तिसरी फ्रिक्वेन्सी 3 पट आहे म्हणून थर्ड हार्मोनिक. चौथी फ्रिक्वेन्सी 4 पट आहे म्हणून फोर्थ हार्मोनिक. पाचवी फ्रिक्वेन्सी 5 पट आहे म्हणून फिफ्थ हार्मोनिक. अशा प्रकारे 6, 7 सगळे असतील. परंतु ॲक्च्युअली इथं प्रेझेंट काय आहे, फर्स्ट मोडमध्ये या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी असते व्हायब्रेशनची ती असते 300 हर्ट्ज.
इथं 200 त्याच्या 300च्या नंतरची जी डबल आहे 600 हर्ट्स ती इथं ॲबसेंट आहे, ती तयार होत नाही. मग त्याच्या म्हणजे 300च्या नंतर किती तयार होते तर 3N म्हणजे 900. म्हणजे इथं फर्स्ट मोडमध्ये 300, सेकंड मोडमध्ये 900 इथं फ्रिक्वेन्सी तयार होते. आता ही 900 कशी आहे 300च्या 3 पट आहे म्हणून थर्ड हार्मोनिक लक्षात घ्या. परंतु ॲक्च्युअली त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात, कारण फंडामेंटल टोनच्या नंतर ॲक्च्युअली दिसून येणारा तो टोन आहे म्हणून फर्स्ट ओव्हरटोन. आता 4N जी आहे 1200 हर्ट्स ती इथे ॲबसेंट आहे, कारण 900च्या नंतर इथं डायरेक्ट 1500 तयार होते. थर्ड मोडमध्ये 1500, इथं फर्स्ट मोडमध्ये 300, नंतर 900, नंतर 1500. या रेड कलरमध्ये ज्या आहेत त्या इथं तयार होत नाहीत. ह्या ब्ल्यू कलरमध्ये ज्या आहेत त्या तयार होतात. 300च्या नंतर 900, 900च्या नंतर 1500, म्हणजे 300 ही तयार होते, त्याला फर्स्ट टोन म्हणायचं किंवा फंडामेंटल टोन. त्याच्यानंतर 900 तयार होते, म्हणजे फंडामेंटलच्या नंतर येणारा पहिला टोन आहे म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन. नंतर 900च्या नंतर 1500 तयार होते, फंडामेंटल टोनच्या नंतर तो दुसरा टोन आहे म्हणून त्याला म्हणायचं सेकंड ओव्हरटोन. आता ह्या रेड कलरमध्ये त्या हार्मोनिक्स आहेत, कारण त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पटीत आहेत, परंतु त्या ठिकाणी तयार होत नाही. फरक हाच आहे. हार्मोनिक्स म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या पटीतल्या सगळ्या तिथं प्रेझेंट असो अगर नसो त्या काउंट करायच्या. परंतु ओव्हरटोन्स म्हणजे काय, जे ॲक्च्युअली प्रेझेंट आहेत त्यांनाच. म्हणजे कसं आहे की समजा एखाद्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, आता 100ला रोल नंबर देऊन टाकलेले आहेत 1 ते 100, ते झाले हार्मोनिक्स. पण एखाद्या दिवशी समजा 50च विद्यार्थी प्रेझेंट असतील आणि मग त्यांना नंबर दिले 1 2 3, तर त्यांना म्हणायचं ओव्हरटोन. तसा हा प्रकार आहे. ओव्हरटोन म्हणजे काय, ते हार्मोनिक्स जे ॲक्च्युली प्रेझेंट आहे. आता 1500च्या नंतर 5Nच्या नंतर नंबर येतो 6N, म्हणजे 6 पट म्हणजे 1800, पण तिथं 1800 तयार होत नाही म्हणून त्या 1800ला ओव्हरटोनचा नंबर द्यायचा नाही. मग त्याच्यानंतरचा किती येतो 2100, तर 2100ला थर्ड ओव्हरटोन होईल. म्हणजे हे ओव्हरटोनचे नंबर देताना जे ॲक्च्युअली प्रेझेंट आहेत त्यांनाच नंबर द्यायचे. हा हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक आहे. बघा या ठिकाणी 5N तयार होते 1500, त्याला सेकंड ओव्हरटोन म्हटलं आहे. 1800 तयार होत नाही, ती 6th हार्मोनिक आहे. हार्मोनिकला नंबर देताना प्रेझेंट असो अगर नसो द्यायचा, परंतु 1800 तयार होत नाही म्हणून त्याला ओव्हरटोनचा नंबर दिलेला नाही. पण त्याच्यानंतर 7N म्हणजे 2100 हर्ट्ज ही तयार होते तिथं. 7th हार्मोनिक आहे, कारण ती 7 पट आहे. हार्मोनिक म्हणजे तयार तिथं असू द्या किंवा नसू द्या त्याला नंबर द्यायचेत. पण या ठिकाणी ॲक्च्युअली प्रेझेंट आहे थर्ड ओव्हरटोन, म्हणजे फंडामेंटल टोनच्या नंतर पहिला टोन दिसून येतो 900चा म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन. 900च्या नंतर दिसून येणारा दुसरा टोन म्हणजे 1500, त्याला सेकंड ओव्हरटोन. 1500 नंतर दिसणारा तिसरा टोन म्हणजे 2100 म्हणून त्याला थर्ड ओव्हरटोन. 2100च्या नंतर जो दिसून येईल त्याला फोर्थ ओव्हरटोन. अशा पद्धतीने नंबर दिलेले आहेत. हे झालं पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड. याच्या उलट पाईप ओपन ॲट बोथ एंड्समध्ये काय असतं पहा. इथं जी पहिली फ्रिक्वेन्सी असते या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ओपन ॲट बोथ एंड्स म्हटल्यानंतर पहिली फ्रिक्वेन्सी फर्स्ट केसमध्ये फंडामेंटल मोडमध्ये असते 300 हर्ट्स. त्याला फर्स्ट हार्मोनिक म्हणतात, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला म्हणतात फंडामेंटल टोन. आता याच्यानंतर हार्मोनिक्स म्हटल्यानंतर सरळ त्याच्या पटीत करत चालायचं. 300च्या नंतर 600, 900, 600 हर्ट्स. पण हा या ठिकाणी तयार होतो. इथं तयार होत नव्हता पहिल्या केसमध्ये क्लोज्ड पाईपमध्ये, पण ओपन पाईपमध्ये तयार होतो 2N 600. म्हणजे इथं पहिल्या फंडामेंटल मोडमध्ये फ्रिक्वेन्सी असते 300 हर्ट्स. त्यानंतर सेकंड मोडमध्ये फ्रिक्वेन्सी असते 600 हर्ट्स. ते सेकंड हार्मोनिक झालं, कारण 2 पट आहे आणि ते ॲक्च्युली प्रेझेंट पण आहे. फंडामेंटल टोनच्या नंतरचा पहिला टोन तिथं आहे. साऊंडमध्ये शब्द वापरतात टोन, म्हणून हा फर्स्ट ओव्हरटोन त्याला आपण इथं नाव दिलेलं आहे. त्यानंतर 3N म्हणजे 3 पट, फंडामेंटलच्या 3 पट म्हणजे 900 हर्ट्स झाली. ते हार्मोनिक झाली, प्रेझेंट असो अगर नसो. पण या ठिकाणी 900 हर्ट्स प्रेझेंट आहे म्हणून ओव्हरटोनचा नंबर दिला त्याला सेकंड ओव्हरटोन, कारण फंडामेंटल टोनच्या नंतर दिसून येणारा तो दुसरा टोन आहे. अशा पद्धतीने जो पुढचा दिसून येईल तो थर्ड ओव्हरटोन होईल. हा ॲक्च्युली फोर्थ हार्मोनिक झाला, कारण ते 4 पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या. तो दिसून येतो फंडामेंटल टोनच्या नंतर तिसऱ्या नंबरला म्हणून त्याला थर्ड ओव्हरटोन. अशा पद्धतीने नंबर दिलेला आहेत. तर हा फरक आहे. हार्मोनिक्स म्हणजे काय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पट्टीत येणारे सगळेच प्रेझेंट असो अगर नसो. परंतु ओव्हरटोन्स म्हणजे काय, जे ॲक्च्युअली प्रेझेंट आहे. पहिल्याला फंडामेंटल टोन नाव द्यायचं आणि तिथून पुढं मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे जे ॲक्च्युअली प्रेझेंट आहेत त्यांनाच नंबर द्यायचे. त्यांना म्हणतात ओव्हरटोन्स.
तर हा हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक, अजून आपण तो फरक आता यातले 4-5 मुद्दे जे आहेत डिफरन्स, वी विल सी द डिफरन्स बिटवीन हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. फर्स्ट, सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड ऑल द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड एज हार्मोनिक्स. जी फंडामेंटल म्हणजे लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ती धरून त्याच्या पट्टीत येणाऱ्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज त्या हार्मोनिक्स झाल्या. या उलट ओव्हरटोन्स म्हणजे काय? द हार्मोनिक्स विच आर ॲक्च्युअली प्रेझेंट इन गिवन साऊंड आर कॉल्ड एज ओव्हरटोन्स. हे हार्मोनिक्सच आहेत, म्हणजे प्रत्यक्ष प्रेझेंट आहेत. हे हार्मोनिक्स म्हणजे काय? प्रेझेंट असो अगर नसो. म्हणजे वर्गात 100 विद्यार्थी आहेत, त्यांना रोल नंबर देऊन टाकले, वर्गात हजर असो अगर नसो. पण ओव्हरटोन्स म्हणजे काय? जे हजर आहेत वर्गात त्यांनाच वेगळे नंबर दिले, त्यांना म्हणतात ओव्हरटोन्स. फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड. क्लोज्ड पाईपमध्ये पाहिलं आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन असते, मग त्याच्या पटीत येणारे सगळेच 2n, 3n, 4n, 5n हे सगळे हार्मोनिक्स झालेत फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसह. फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक अशा पद्धतीने. पण क्लोज्ड पाईपमध्ये आपण पाहिले की फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत, म्हणजे एनच्या नंतर 3n, 5n. त्यामुळे एनला फंडामेंटल टोन म्हटलं, 3nला फर्स्ट ओव्हरटोन, 5nला सेकंड ओव्हरटोन. म्हणजे इथं आपण काय म्हणणार? फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड फ्रिक्वेन्सीज 3n, 5n एट्सेट्रा आर ओव्हरटोन्स. एन हा तर फंडामेंटल टोन झाला, त्याच्यानंतर प्रेझेंट कोणती आहे? 3n, तो झाला फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्यानंतर कोणता टोन प्रेझेंट आहे? 5n, तो झाला सेकंड ओव्हरटोन. हा पहिला फरक आहे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला. व्हॉट इज सेकंड डिफरन्स? ऑल हार्मोनिक्स आर नॉट ओव्हरटोन्स. सगळेच हार्मोनिक्स ओव्हरटोन्स असतील असं नाही. जे ॲबसेंट आहेत ते ओव्हरटोन्स नाहीत, जे प्रेझेंट आहेत ते ओव्हरटोन्स आहेत. ऑल ओव्हरटोन्स आर द हार्मोनिक्स. म्हणजे जे ओव्हरटोन्स आहेत ते कंपल्सरी हार्मोनिक्स आहेत, कारण ओव्हरटोन्स हे हार्मोनिक्समधूनच निवडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड फ्रिक्वेन्सीज n, 2n, 3n, 4n, 5n एट्सेट्रा आर ऑल हार्मोनिक्स. हे सगळे हार्मोनिक्स आहेत. परंतु यामध्ये काय होतं? क्लोज्ड पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. हे 2n, 4n तिथं तयार होत नाही, ते ॲबसेंट आहे, म्हणून त्यांना ओव्हरटोन्स म्हणता येत नाहीत. बट 2n, 4n, 6n एट्सेट्रा आर नॉट ओव्हरटोन्स. म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर नॉट ओव्हरटोन्स. यातले फक्त ऑड हार्मोनिक्स जे आहेत तेच ओव्हरटोन्स आहेत, n, 3n, 5n. आणि इकडे काय म्हटलं आहे? फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड फ्रिक्वेन्सीज 3n, 5n, 7n एट्सेट्रा आर ऑल ओव्हरटोन्स ॲज वेल ॲज हार्मोनिक्स. हे तर ओव्हरटोन्स आहेत कारण ते ॲक्च्युली प्रेझेंट आहेत, परंतु ते हार्मोनिक्ससुद्धा आहेत कारण ते हार्मोनिक्समधलेच ते सिलेक्टेड हार्मोनिक्स आहेत, त्यांना आपण ओव्हरटोनचे नंबर दिलेले आहेत. हा एक महत्त्वाचा फरक आहे. ऑल हार्मोनिक्स आर नॉट ओव्हरटोन्स. सगळेच हार्मोनिक्स हे ओव्हरटोन्स असतील असं नाही, काही असतात काही नसतात, परंतु ऑल ओव्हरटोन्स आर हार्मोनिक्स. सगळे ओव्हरटोन्स मात्र कंपल्सरी हार्मोनिक्स असतात. तिसरा डिफरन्स काय पाहता? थर्ड डिफरन्स, फर्स्ट हार्मोनिक इज द सेम ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जी लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ना त्याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला म्हणतात फंडामेंटल टोन. तो फर्स्ट हार्मोनिक असतो. परंतु इकडं काय होतं यामध्ये? फर्स्ट ओव्हरटोन इज द नेक्स्ट हायर हार्मोनिक. फर्स्ट ओव्हरटोन जो असतो ना, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे फंडामेंटल टोनच्या नंतर जो दिसून येतो प्रत्यक्ष नेक्स्ट हायर हार्मोनिक विच इज ॲक्च्युअली प्रेझेंट, दॅट इज ओव्हरटोन. फर्स्ट ओव्हरटोन इज द नेक्स्ट हायर हार्मोनिक that can be seen in the sound note. For example, in a pipe closed at one end, frequencies n, 2n, 3n, 4n, 5n etc. are all harmonics. And first harmonic is n, म्हणजे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ना ते n ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, तो फर्स्ट हार्मोनिक आहे. फर्स्ट हार्मोनिक इज द सेम ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते तीच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट हार्मोनिक. इथं तसं नाही. इथं काय होतं? फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड फ्रिक्वेन्सीज n, 2n, 3n, 4n, 5n, 6n, 7n एट्सेट्रा आर ऑल हार्मोनिक्स. हे हार्मोनिक्स आहे. अँड 3n इज अ फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे n हा फंडामेंटल टोन झाला, त्याच्यानंतर दिसून येणारी पहिली फ्रिक्वेन्सी म्हणजे 3n त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. हा तिसरा फरक झाला. नेक्स्ट डिफरन्स,
हार्मोनिक्स आर द सिम्पली इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी समजा 100 असेल तर त्याच्या पटीत 200, 300, 400, 500 सगळे. इथं काय म्हटलं आहे, ओव्हरटोन्स आर नॉट नेसेसरीली इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इंटिग्रल मल्टिपल असतील असं नाही. फॉर एक्झाम्पल, इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड फ्रिक्वेन्सीज n to n, 3n, 4n, 5n म्हणजे एनच्या पटीत येणारे डबल किंवा 3 पट, 4 पट, 5 पट, 6 पट हे सगळे जे आहेत हार्मोनिक झाले. इंटिग्रल मल्टिपल झाले फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या एनच्या. पण ओव्हरटोन्समध्ये कसं होतं, क्लोज्ड पाईपचंच उदाहरण आपण घेतलं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एनच्या नंतर दिसून येणार ओव्हरटोन कोणता, 3rd, 5th, 7th. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, याच्यामध्ये 2 पट नाही, 4 पट नाही, 6 पट नाही. म्हणून फक्त एक ठराविक मल्टिपल्स आहेत, ऑड मल्टिपल्स आहेत या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्सबद्दल शिकलो आहे. महत्त्वाचा व्हिडिओ होता. धन्यवाद.